कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा आणखी एक बुरुज ढासळल्याचा प्रकार समोर आला आहे। किल्ल्याच्या मागच्या बाजूला खाडीच्या दिशेला असलेला बुरुज ढासळलेला आहे। हा बुरुज ढासळल्याचं वृत्त समजताच महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दुर्गाडी किल्ल्याला भेट देत बुरुजाची पाहणी केली। यावेळी राज्य सरकारवर त्यांनी टोफ डागलेली आहे। दरम्यान यापूर्वी किल्ल्याच्या समोरचा एक बुरुज ढासळला होता। छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आरमाराची स्थापना दुर्गाडी किल्ल्यावरून केलेली होती। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्याकडे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं लक्षात येत आहे। त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे। जेव्हा पहिला बुरुज ढासळला तेव्हा राज्य शासनाने विलंब केल्यामुळे तो बुरुज दुरुस्त करण्याचं काम त्यावेळेचे शहर प्रमुख रवी कपोते आणि आमच्या आत्ताचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत होतं। त्याला देखील राज्य शासनाने प्रतिबंध केला। केसेस त्या दुर्गप्रेमींवर शिवप्रेमींवर दाखल केल्या आणि ही सगळी बाब आता आम्ही वारंवार निदर्शनास आणतोय। राज्य शासनाने तातडीने पावलं उचलावी आणि ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या पहिल्या आरमाराची स्थापना देशातल्या या ठिकाणी केली त्याची जर अशी दुरावस्था होतील तर ही बाब निश्चितपणे निंदनीय आहे। आता 2 बुरुज ढासळलेत, त्याच्याबरोबर मंदिराचा चौथराही ढासळलाय। खरोखरच आता ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे ठिकाण आहे, पण कुठलंही शासन असलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते, हे निंदनीय आहे। आणि आत्ता जो प्रकार झालेला आहे, आता हे सुद्धा बुरुज पडून जवळजवळ सुरुवातीला महिना झालेला आहे, अजूनपर्यंत ह्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। सोमवारपर्यंत जर शासनाचा निर्णय जर झाला नाही तर सोमवार नंतर हेच रवी कपोते शिवसैनिकांना घेऊन किल्ले दुर्गाडीवरती उपोषणाला बसणार आहेत।